अमरावती जिल्ह्यात मागील 10 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली व तळागाळातील निराश्रित, निराशाग्रस्त व निःशक्त जणांच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर असलेली स्वयंसेवी संस्था विजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन अमरावती यांच्यासह राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, सक्षम शाखा वर्धा, ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर दी व्हिज्युअल चॅलेंज या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ऑल इंडिया चेस फेडरेशन ऑफ द ब्लाइंड यांच्या मान्यतेने 12 ते 15 जून 2025 दरम्यान विद्यादीप सेलिब्रेशन रोठा वर्धा येथे दृष्टिबाधित खेळाडूंची राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा 2025 यशस्वीरित्या संपन्न झाली। जगातील तमाम राष्ट्रसेवकांना आणि समाजसेवकांना सर्वप्रथम वंदन करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय जाधव साहेब, त्यानंतर खापेकर सर, SBI बँकेचे रवी कुमार सर आणि इतर सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि सर्वांचं अभिनंदन करेन सर्व खेळाडूंचं की त्यांनी ह्या स्पर्धेला यशस्वी केलेलं आहे। त्याचप्रकारे भोजराज पाटील सरांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानेल की त्यांनी विडा संस्थेला या कार्यक्रमाला संयुक्त विद्यमाने करण्यासाठी विडाला आयोजन केलं आणि विडाच्या सहयोगाने आपण थोडंफार जी पण मदत करू शकलो तर ह्या स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये आपण काही ना काही सहकार्य करायचा एक प्रयत्न करू शकलो। विडा ही 2015 मध्ये स्थापन झालेली एक अमरावतीमधली संस्था आहे। आपण दृष्टी दिव्यांगांचा विचार करीतच या संस्थेचा सुरुवात केली होती। संस्थेच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या काही उपक्रम राबवले जातात, त्याबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो। संस्थेअंतर्गत एक खास मानवतेचा हा एक उपक्रम मागील 1 वर्षापासून राबवण्यात येतोय। दृष्टिहीन बांधवांना सक्षम बनविणे, त्यांना खेळाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी व्यासपीठ उभे करून त्यांना सहकार्य करणे व दृष्टी दिव्यांगांच्या खेळाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने AICFB राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून एकूण 142 उत्कृष्ट दृष्टीहीन बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी झाले होते। तसेच या अगोदर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले बुद्धिबळपटू यांनी ही स्पर्धेत सहभाग नोंदविला होता। स्पर्धेत बुद्धिबळपटू यांची नोंदणी तसेच त्यांच्या निवास, भोजन, प्रवास व तत्सम सर्व व्यवस्था निःशुल्क करण्यात आली असल्याची माहिती विडा अमरावती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी दिली। मी प्रितेश वाघमारे, संस्थापक अध्यक्ष विडा अमरावती। आम्ही 12 जून ते 15 जून या दरम्यान वर्धा येथे राज्यस्तरीय दृष्टी दिव्यांग बांधवांची खुली निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे। यामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील जेवढेही बुद्धिबळपटू आहेत जे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे खेळतात अशांना 160 लोकांना आपण इथे संधी दिली होती की ज्यांनी राज्यस्तरावर खेळावं आणि त्यांचं सिलेक्शन प्रोसेस होण्याकरता ह्या स्पर्धेचं आयोजन आपण केलं होतं। वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या भरीव आर्थिक सहकार्यामुळे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोपीय व पारितोषिक वितरण सोहळा 15 जून रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला। पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष लक्ष्मण खापेकर यांनी भूषविले। या स्पर्धेत सर्वाधिक गुणांक मिळवीत प्रथम क्रमांक हा अतुल काकडे यांनी पटकाविला, द्वितीय क्रमांक अमोल सपकाळ तर तिसरा क्रमांक शिवम सावत यांनी पटकाविला। उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू म्हणून प्रथम क्रमांक वैशाली सावलकर, द्वितीय क्रमांक मृणाली पांडे तर तृतीय क्रमांक प्रगती तुपे यांनी पटकाविला असून 19 वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून प्रथम क्रमांक चिन्मय पारे, द्वितीय क्रमांक गणेश तामकर तर तृतीय क्रमांक समर्थ गुंडेवार यांना पारितोषिक देण्यात आले। मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते या सर्व निवड झालेल्या बुद्धिबळपटू यांना रोख पुरस्कार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ब्रेल चेस बोर्ड देऊन गौरविण्यात आले। काय नाव दादा तुमचं? माझं नाव कृष्ण पाटील। ओके, आणि तुम्हाला चेसची आवड कशी निर्माण झाली? मॅम मला लहानपणीपासून म्हणजे मी 26 असताना मी घरी भाऊ आणि मी असल्यामुळं भाऊ चेस टुर्नामेंटला येतात म्हणजे
माझी चेसमध्ये आवड वाढत गेली आणि मी आता सध्या 4 स्टेट टुर्नामेंटला खेळलेलो आहे. कुठले आहात तुम्ही? मी बीडचा. बीडचे. ठीक. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनार्थ विडा अमरावती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रितेश वाघमारे, कोषाध्यक्षा अंकिता वाघमारे, सदस्या आयशा आमिर सय्यद, प्राची वाघमारे, आमिर नईम, जया वाघमारे, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भोजराज पाटील, दिव्या पाटील, नंदू नरोटे यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, सक्षम शाखा वर्धा व विडा अमरावती या तिन्ही संस्थांच्या वतीने दिनांक 12 ते 15 जून 2025 या दरम्यान राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यांचा सहभाग नोंदवला गेला आणि एकूण 142 खेळाडू यामध्ये सहभागी झाले. सर्व खेळाडूंना निवास, भोजन व्यवस्था ही निःशुल्क करण्यात आली 4 दिवस. या यशस्वी आयोजनामध्ये माननीय राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं. SBI बँक चीफ मॅनेजर श्री रविकुमार यांनीही सर्व बुद्धिबळ खेळाडूंना जवळपास 150 बुद्धिबळ चेस बोर्ड सर्वांना देण्यात आले, वितरित करण्यात आले. तसेच या सर्व खेळाडूंना ने-आण करण्यासाठी शिक्षा मंडळ वर्धा यांनी वाहन व्यवस्था पुरवली. जेवणाची व्यवस्था श्री जैन कॅटर्स यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं पार पाडली. या 4 दिवसामध्ये कुठलाही त्रास कोणत्याही खेळाडूला झालेला नाही. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्व प्रकारच्या विविध खेळांच्या आयोजनातून आम्हा अंध विद्यार्थ्यांमध्ये या पहिल्या 6 महिन्यामध्ये किमान 6 अंध खेळाडूंना क्रीडा अधिकारी म्हणून नेमणूक मिळाली. म्हणून राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र सातत्याने अशा प्रकारचे आयोजन विविध जिल्ह्यांमध्ये करत राहतं व याही पुढे करत राहील. समाज आमच्या या अशा प्रकारच्या आयोजनाला सक्रिय सहभाग देऊन आर्थिक पाठबळ देऊन यशस्वी करण्यात मदत करत राहील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.